येणाऱ्या 25 तारखेला विवाह पंचमी आहे। याच दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा दिव्य विवाह संपन्न झाला। पण याच दिवशी प्रभू श्रीरामांनी माता सीतेला एक पवित्र वचन दिले होते। त्या काळी एखाद्या राजाला अनेक पत्नी असणे हे सर्वसाधारण होते, पण त्यावेळी प्रभू श्रीरामांनी सीता मातेला वचन दिले की ते आयुष्यभर एक पत्नी व्रताचे पालन करतील, म्हणजेच ते सीता मातेशिवाय इतर कोणत्याही स्त्रीशी विवाह किंवा मोह ठेवणार नाहीत। प्रभूंचे हे वचन त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बनवते, कारण ते नेहमी मर्यादेत राहतात। आपणही प्रभूंचे हे वचन पाळले पाहिजे। आपण पाहतो की आपल्या समाजात अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा विवाह झालेला असूनही ते इतर स्त्रियांबद्दल आकर्षण किंवा वासनात्मक विचार बाळगतात, पण अशी कृती करणे अत्यंत चुकीचे आहे। विवाहाच्या वेळी आपण आपल्या अर्धांगिनीला काही वचने देतो आणि ती कृतीत न आणणे म्हणजे त्या वचनांचे उल्लंघन करण्यासारखे आहे आणि त्याचे भोग आपल्याला पुढे जाऊन कधी ना कधी भोगावेच लागतात। म्हणून या विवाह पंचमीला आपण श्रीरामांच्या वाटेवर चालण्याचा संकल्प घेऊ आणि इथून पुढे अशा कृती न करता आपल्या मनात पत्नीसाठी नेहमी आदर आणि निष्ठा राखू आणि श्रीरामांचे एकपत्नी व्रताचे वचन संपूर्ण आयुष्यभर पाळू।